पु ल देशपांडेंनी एकदा आपल्या भाषणामध्ये गायकाबद्दल म्हटलं होतं की एखाद्या गायकाला रसिकांचं प्रेम आणि दाद मिळायला लागली की त्यांचं वागणं जे असतं ना त्याचा ताल बिघडतो आणि वागणं बेताल होऊन जाते. दुर्दैवानं राजकीय व्यक्तीबद्दल पण तसंच म्हणावं लागतं. कारण एकदा का राजकीय व्यक्तीला मतदारांचं प्रेम आणि मत मिळायला लागलं की त्यांचं नुसतं वागण्याचाच ताल बिघडत नाही तर त्यांचा बोलण्याचा सूर पण बिघडून जातो आणि ते बेसूर बोलायला लागतं आणि याचा आपण पुरेपूर अनुभव पण घेत आहोत. गेली 27 वर्षे 1999 पासून आपल्या मतदारसंघामध्ये फक्त निवडूनच येणारे नाही तर प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्यांना मतदारांचं प्रेम आणि मताधिक्य हे वाढच होत आहे तरी सुद्धा ज्यांचा वागण्याचा ताल आणि बोलण्याचा सूर आजपर्यंत बिघडलेला नाही ते म्हणजे गोवा राज्याचे माननीय वीजमंत्री सुशील होते. आणि हे मी असं कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून सांगत नाही तर आम्हाला हा प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे. कारण या कार्यक्रमासाठी आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा कसं असतं एखाद्या राजकारण्याकडे कुठल्याही उद्घाटनाला वगैरे जायचं म्हटलं ना तर ते काय करतात की त्यांचा जो कोण असिस्टंट असेल त्याच्या डायरीमध्ये ते बघणार की बाबा डेट फ्री आहे नाही आहे वेळ आहे की नाही आहे तर येतो नाही तर नाही असं असतं. पण इकडं मला एकदम उलट किंवा वेगळाच अनुभव आला. आम्ही गेल्यानंतर त्यांनीच आमच्यावर एवढे प्रश्नाची सरबत्ती केली की ते गुढ तुम्ही का काढतात, त्याची हाईट किती आहे, कधी बांधला होता, काय प्रॉब्लेम आहे, मग तुम्ही आणखी काय उपाय केला का किंवा याच्यापेक्षा आणखी दुसरे उपाय असणार का. नुसते प्रश्न विचारले नाही तर त्याच्यासाठी उत्तरं पण शोधली किंवा उत्तरापर्यंत आम्हाला नेऊन पण सोडलं. म्हणजे त्यांनी लगेच लागोलाग इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या प्रोफेसरला फोन केला, माझ्याकडे पण बोलायला दिलं आणि त्यांचा ॲडवाईस घ्यायला लावला. तसेच या मंदिर आणि या दृष्टीतले सर्वात नामांकित असे जे आर्किटेक्ट आहेत अभिजित साधले यांच्याकडे पण आमची भेट घालून दिली. आम्ही जाऊन भेटलो त्यांना. परत त्यांनी जे सांगितलं ते सरांना सांगायला म्हणून परत मी गेलो तर मी त्यांना फक्त सांगितलं मी म्हणतो तरी देवस्थानकडून आलो आहे. तर त्यांनी म्हटलं हो मला माहीत आहे मी अभिजित सरांकडून सगळं फॉलोअप घेतलेलं आहे आणि त्यांनी जे काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं अजून एक सूचना केली आणि एवढं पण सांगितलं की ह्या सूचनेमुळे थोडंसं तुमचं बजेट वाढणार आहे पण घाबरू नका, तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही, ते होऊन जाईल असं म्हणतात. संस्थांची कमिटी माझ्याकडे आली होती. संस्थांना इथं नमूद केलं आणि त्याच वेळी मी सांगितलं की आम्ही प्रयत्न करूया. शेवट प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्याशिवाय कुठलंही काम पूर्ण होणं कठीण असतं आणि तो प्रयत्न आपण मनापासून केला तर ते काम निश्चितच पूर्ण होतं. हा संकेत घेऊन जर आपण पुढे गेलो तर कुठलंही काम प्रलंबित राहणार नाही. आज मला अभिमान आहे की मी ह्या गावचा नातू. तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही. माझी आई या गावची. माझी आई म्हणजे दीपकची आई या तामसुली सावळीकर घराण्यातली. आणि ज्यावेळी मी 2005 मध्ये इथं आलो मला याद आहे त्यावेळी पण मी म्हटलं होतं की तुमचं काही काम असलं तर आमच्याकडे या, कारण आईच माझीच. आणि इथं जेव्हा मी इथे येऊन राहत होतो सुट्टी शाळेत असताना मामाच्या गावाला जाऊया हा शब्द मुलांनी सुद्धा ऐकला असेल.
आणि मामाच्या गावाला जाऊया असं म्हटल्याबरोबर आम्ही कुठे यायचो, तामसुनेला यायचो. आणि बरोबर आता परीक्षा संपल्याबरोबर एप्रिलमध्ये इथं येऊन जो राहायचो ते बरोबर जवळजवळ 20-25 दिवस इथं आमचं ठाम सगळेजण इथं उपस्थित असत होतो. आणि त्यावेळी इथं कंदमुळं जी आहे, कंदमुळं म्हणजे माहिती आहे तुम्हाला, फळं म्हणतो, मग रानमेवा म्हणतो, हे सगळं खाण्यासाठी आपण डोंगर प्रांत करत होतो. आणि त्यावेळी मंडोरी देवीच्या प्रांगणात पण इथं उपस्थिती लावत होतो. हे आम्ही विसरू शकत नाही. ज्या गोष्टी लहानपणी आम्ही केल्या त्या कधीही विसरू नये. कारण शेवट आपण वाढलो कसं, आपण काय केलं, कुठल्या संस्कृतीमधून मोठं झालो आणि आता आपण काय आहे हे बाजूला ठेवून जर आपण तो विचार करण्याची हे थोडी वाढवली तर नक्कीच चांगलं काम तुम्ही गावामध्ये करू शकाल असं मला वाटतं. आज मी आमदार झालो, सगळ्यांच्या प्रयत्नाने आमदार झालो. आणि त्यांनी म्हटलं की मी प्रत्येक वेळी चांगल्या मताने निवडून, हो मी मताने निवडून येतो, कारण माझ्यावरती प्रेम आहे, लोकांचं प्रेम आहे, लोकांचे आशीर्वाद आहे. आणि लोकांचे आशीर्वाद असल्याशिवाय या गोष्टी असू शकत नाही. आपण लोकांकडे वागतो कसं, मतदाराकडे वागतो कसं, कुटुंबाकडे वागतो कसं, हे सर्वप्रथम महत्त्वाचं असतं. आणि त्याचप्रमाणे आपण जे लोकांबरोबर बोलतो ते किती गोड असतं त्याला पण महत्त्व असतं. आज मला तुम्ही इथं बोलावलं, ज्यावेळी माझ्याकडं ही कमिटी आली मी त्यांना ॲश्युरन्स दिलं होतं की जे माझ्यापर्यंत होऊ शकतं ते पूर्ण ढवळीकर कुटुंबीय तुमच्या पाठीमागं उभं राहणार. जवळजवळ 50,000 खर्च आहे, तुम्ही पुढं सरा. हे पैसे उभे करून देण्याची जबाबदारी ढवळीकर कुटुंबियाची आहे. आणि हे पैसे उभे करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दीपक ढवळीकर आणि मी करणार. त्याशिवाय सुनील भोंकर पण आमच्याबरोबर आहे हे लक्षात ठेवा, ते पण करणार. त्याबद्दल तुम्हाला नाही, तुमचा प्रोजेक्ट तुम्ही लवकर चालू करा, होतो तेवढ्या कमी वेळात तो पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करूया. शेवट बंधुदेवीचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. तिच्याकडं मी एवढंच मागेन की आम्हाला चांगले विचार द्या, चांगली बुद्धी द्या, चांगलं आरोग्य द्या, चांगलं विचार घेऊन पुढे जाण्याची शक्ती द्या. आणि त्याचबरोबर अनेक त्यांनी गोष्ट सांगितली की चांगलं प्रसादामध्ये चांगलं फूल झालं माहीत नाही, तिथं पुजारी बसते, पण मला वाटतं मला सुद्धा थोडं थोडं काहीतरी कळतं त्यातलं. मुकुटवर्धनी त्यांना झाली असतात. मुकुटवर्धनी जर त्यांना झाली असेल तर कुठलंही काम कुणीही थांबवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. गेल्या वर्षभर विकासाची त्यांचे समिती या कामां फाटल्यान आसा. मंडळीची गर्भकूड लीक जाता ते 2 वर्सां जाली आणि त्या कामां फाटल्यान सातत्यान प्रयत्न करीत आसा. आणि त्या प्रयत्नात आज खंय तरी बारीकशे यश तांकां ह्या कार्यक्रमा निमित्त मेळ्ळां अशें आमी समजूं शकता. देवीने तांकां बरो कौल दिल्लो आसा. त्या निमित्तान हें सगळें घडत वता आनी घडत वतलें आनी तें पूर्णत्वाकूय पावतलें आनी तो एक वेगळो एक दीस आसतलो. त्याच बरोबर आमी सहकार्य करतलेच. ह्या कामाक तुमचे सगळ्यांचे सहकार्य आसचें. तर जरी पयशांनी कमी आसलें तर आपले श्रम, आपले कितें तरी एक सहभाग ह्या कामात सगळ्यांनी तर दिलो जाल्यार तातूंत आनीकूय मोठें सगळ्यांक बरें दिसतलें, देवीकूय बरें दिसतलें. हें काम निश्चितूच पूर्ण जातलें, तातूंत इतलो दुबाव ना. जी कामां पयलीं ह्या मंडोदरी देवाक पयलो हांव आयिल्लो 2005 हांगा, तेन्ना ह्या हॉलाचें फावंडेशन घालपाक. तो हॉल पूर्ण जावन खुबशीं कामां जालीं. मागीर सातेरी देवूळ बांदलें, मागीर नारायण देवूळ जालें, अशें खुबसो विकास. मागीर कंपाउंड वॉल जालो. सगळे हो विकास हांगा जाल्लो आसा. देवीच्या मनांतल्या खंयचीच गोश्ट उरना
आनी तिका नाकाय जाल्यार खंयचें काम जायना. जें काम कोणाच्या हातान करूंक घेवपा जाय तें तिका खबर आसा आनी त्या प्रमाणे ती हे फुडें वरून कंप्लीट करतले. सगळ्यांनी सहकार्य करचें इतलें मागता आनी म्हाजी 2 सोंपयता. देव. ह्या सुंदरशा निसर्ग हे भुमीचेर हांगसर स्थापन आसा बेटकी खांडोळा वाठारांत. हांव जिल्ला पंचायत जावन पयले वेळा ह्या मंडोदरी देवळाच्या मुखार पयले प्रश्नान बऱ्या कार्यक्रमाक हांगसर उबो आसा. आयज नूतन कळस घुमट ह्या कार्यक्रमाक आनी तेज्या नवरण कार्यक्रमाक आमच्या बरोबर आसा आमच्या मतदारसंघाचे आमदार तशें धडाडी व्यक्तिमत्व मणके मतदारसंघाचे आमदार पात्रांव आमचो सुदीनबाब ढवळीकर. म्हाका उगडास जाता कारण किरोळ मतदारसंघान हांव 2007 जेन्ना पंच म्हणून निवडून आयलो ज्या वेळाचेर आमचो संपर्क डायरेक्ट जालो की पात्रांव आमचो दिपकबाब ढवळीकरा कडेन. त्या नंतर पात्रांव आमचो मतदारसंघान आमदार जालो विकासबाब फडटेन म्हणलें ती गोश्ट खरी अशी म्हाका उगडास जाता. कारण ह्या मतदारसंघान जेन्ना जसो विकासाची एक गंगा व्हांवली त्या वेळाचेर तेन्ना अशी ह्या वाठारांत मतदारसंघात जी खुबशीं देवळां आशिल्लीं जी बहुजन समाजाची ती पुन्हा वसन करपाची आनी तेतूंत मोठो महाराष्ट्राची माधवराव ढवळीकर ट्रस्टाचो खूबशी मोठो हातभार आशिल्लो. जेव्हा आमच्या गांवांत सातेरीचें देवूळ सुद्दां आशिल्लें तशेंच घुमडाचें काम चलतालें तेन्ना विकास बाब सांगलें तेन्ना त्या वेळाचेर सादले सराक एप्रोच करपाक आमचे देवस्थान कमिटी सुद्दां त्या वेळाचेर आमचो पात्रांव दिपक ढवळीकराचें मोठो योगदान लागलें. तशेंच अशेंच एकामेकाच्या सहकार्यान जेन्ना खंयच्याय गोश्टी करता आसतना एकामेकाची सहकार्याची गरज आसता. कारण आयज ह्या वाठारांत मंडोदरी देवस्थान कमिटी आनी तुमी सगळे ग्रामस्थांनी अशे गोंय सरकाराचे तशेंच आमचे धडाडी व्यक्तिमत ह्या अनावरण कार्यक्रमाक आसा. कारण आमकां खबर आसा ह्या मतदारसंघान खुबशीं देवळां तेंच्या मार्गदर्शना खाली खुबशीं पुनर्वसन जाल्लीं आसा. आनी आतांच आमी च्या पिता आसतना पात्रांवान म्हणलें आपणाक 6 म्हयन्या पयलीं हें देवूळ कंप्लीट जावपाक काम करपाची तुमची विचार आसपाक जाय. कामाची स्पीड जेन्ना तुमी करतले जशी स्पीड जशी विकासान सांगलें स्टेप बाय स्टेप करता आसतना ही अत्यंत खंयचें कन्स्ट्रक्शन घेता आसतना एक विचार मनान आसपाक जाय तो तेच पिरियडा भितर कंप्लीट जावपाक जाय. सुदीन सरान बरे हांगासर पावल उखल्लेले आसा आनी खूब खोस भोगता की तेंच्या हातून हे अशेंच कार्य फुडें व्हरचें आनी देवान तांकां बरें आयुश्य आरोग्य लाभचें. ही आनीकूय आमच्या बेतकी खांडोळा गांवांत खुबशीं कामां आहा तिवूय तेंच्यांनी थोडी करून मार्गी लावची. तेंचे सहकार्य हे आमच्या बेतकी खांडोळा गांवांत आसातूच. तशेंच दिपक सराकूय हांव देवा कडेन मागता की तेंच्यांनी जी अडी अडचणीन जी कामां उरलेली आसा ती तेंच्यांनी फुडें सरून ती सेवा दिवची. तशेंच आमचे ZP मेंबर जे आसा तेंचे कडेन मागता की थोडी फार तेंच्यांनी हातभार लावचो आनी लायतले ते उत्सूक जावन ZP आसा आमचे. तशेंच आमचे बाय निकिता कडसूनय थोडीशीं कामां जावची. पंचायती कडसून जी कामां कितें जातली ती हांवूय लक्ष घालतली. जें कितें जावना तें बायन आमचें ल्हानशें काम म्हाकाय पंचायतीक आमच्या दिवचें तें आमी पार पाडटली. आनी हे हांगासर जें कितें हे देवाचें काम जातलें तें बरे भशेन जावचें अशें हांव मागतां. उमेद देव बरें करूं सर. तुमच्या ह्या बहुमूल्य उतरांनी आमची ही कार्यावळ सोंपयता. आमच्या कार्यावळीक हाजीर आशिल्ल्या सगळ्या मानेस्तांक आनी मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा.